आज आषाढी एकादशी आणि हा सगळ्यात मोठा महत्वाचा सण आपण म्हणतो आणि हाच सण लक्षात घेत बदलापूर शहरात पायीवारीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या पायीवारीमध्ये अनेक जण मोठ्या उत्साहात सहभागी झालेले आहेत. अगदी पारंपरिक पद्धतीने ही जी वारी आहे ती पार पडते आणि ही जी पालखी आहे ती गणेशजी राणे यांना सुद्धा पालखीचा मान जो आहे तो देण्यात आला होता. अर्थात विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आज सकाळपासूनच मोठी गर्दी ही आहे. गेल्या अनेक वर्षांची परंपरा या पालखीची असलेली आपल्याला बघायला मिळते आणि टाळ मृदुंगाच्या तालावर ही पालखी जी आहे ती बदलापुरात पार पडते. अर्थात त्यावर आपण बघत असाल ही पालखी, या पालखीमध्ये या वारीमध्ये अनेक जण सहभागी झालेले आहेत. पाऊस एकीकडे सुरू आहे तर जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. बाबा किती वय आहे तुमचं? बापरे, आता 80 81 चालू झाला. किती 81 चालू झालं? 81 पूर्ण झाला. हातामध्ये विणा आहे आणि हे चित्र पाहण्यासाठी वर्षभराची वाट बघावी लागते. बाबा पुन्हा एकदा आपण संवाद साधूया. किती वर्ष? 80 पूर्ण झाले, 81 चालू झाला. किती वाट बघत असता तुम्ही या वारीची? हो, आता मी जवळजवळ 10 वर्षे विनामाच्या हातात नाही, 10 वर्ष झाली. पंढरीची वारी करता का? वारी करतो. आता ही वारी हीच आता आहे 10 लाख. आठवण येते का त्या वारीची? आता दुसऱ्या वारीला मी जाऊ शकतो. अच्छा, पण त्या आपल्या पंढरीच्या वारीची आठवण येते का? हो, आठवण म्हणजे रात्र दिवस आठवण येते. जशी वारी चालू झाली तिथून आठवण येते. कधी भेटतो पांडुरंगाला, कधी भेटतो असं होतं. पांडुरंगाची आमची त्याची गाठ होते. पांडुरंगाची गाठ होते. आता आपल्या बदलापूर शहरात सुद्धा ही पायी वारी सुरू आहे. आपल्या पंढरीच्या वारीची भर निघते का? निघते. पंढरीची वारी म्हणजे पंढरीचीच वारी. अर्थात आपण बघत असाल की गेलो विठ्ठल मंदिरात गेलो, विठ्ठल भेटणार. अर्थात आपण वारी संदर्भात आणखी पायी वारीसाठी आपण आणखी माहिती घेणार आहोत.
काय इतिहास आहे या पालखीचा? किती वर्षांपासून काढतात? ही जवळजवळ सांगू नाही शकत की पालखीचा इतिहास म्हणजे कधी काढली काय कारण आमच्या आजोबांपासून हे पालखीचा सोहळा संपन्न होते आमच्या कुळगावात. कारण प्रत्येकालाही पंढरपूरची वारी करता येत नाही. त्याच्यामुळे आमच्या ग्रामस्थांनी कुठेतरी पूर्वी निर्णय घेतला असेल की आपल्या गावातून पूर्ण बदला कुळगावात ही पालखी सोहळा एक आपण काढूया. तर असा वर्षानुवर्ष चालत आमचा पालखी सोहळा आज आमच्या इथे कुळगावात संपन्न होतो. आता धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. ही पालखी जी आहे ती पूर्णपणे बघत असाल आपण पूर्ण बदलापूर गावात येतो. विठ्ठल रुक्मिणी अगदी म्हणजे आपलं लहानपण आठवतं आपल्याला. खूप छान बाई. तुला माहिती तू काय बनली आहे? रखुमाई बनली आहे. काय स्कूलला गेलेली का वारीमध्ये सहभागी झाली आहे? वारीमध्ये सहभागी झाली आहे. दोघं खूप सुंदर दिसत आहेत आणि रखुमाई झाली. तिला म्हणजे माहिती आहे हीच परंपरा आपल्या चिमुकल्यांना माहिती असावी यासाठी हे प्रयत्न आपण बघत असाल बदलापूर शहरात सुरू असलेले आपण बघतोय. अनेक महिला आहेत, महिला वर्ग आहे त्याच्या डोक्यावरही तुळस आपल्याला आपण बघतोय. आणि दुसरीकडे भजनाच्या तालावर ही जी वारी आहे ती पूर्ण बदलापूरमध्ये निघते अशी माहिती या ठिकाणी दिली जाते. या संदर्भात या पुढचे जे काही अपडेट असतील आपण पूर्वी घेत राहतो. थांबतोय. भक्ती किंवा मी श्रोता तुमचे मराठी.